हॅलो, बोला ना. हा सुलभे, बाय कुठे आहे ग? अहो ती ती आहे, घरातच आहे. हो ना, मग जरा दे ना तिला फोन. अहो ती मागे काम करते, कदाचित ना न्हाणी घरात असेल. सुलभे, ए सुलभे, अगं मोरीत थोडं सुद्धा पाणी नाही, कुठेतरी संपून टाकले सगळं. हा, अगं थोबाड धुवायला सुद्धा पाणी नाही, तर आंघोळ कुठून करू मी? सुलभे, न्हाणी घरात पाणी नाहीये आणि बाई तिथे काय करतेय? आणि सगळ्यात महत्वाचं, न्हाणी घरात बाय असताना तुझी आई तिथे काय करत होती? याचा अर्थ तू खोटं बोललीस माझ्याशी, हो ना? याचा अर्थ बाय घरात नाहीये. हा, तुझ्या आईला फोन दे. अहो फोन दे. आई, यांचा फोन आहे. हा बोला. कावेरी आली होती का हो घरी? अहो कुठे आले अजून घरी? गेली असेल त्या पोराबरोबर हुंदडायला. आता तेच होणार. त्याची परीक्षा घ्यायला त्याला इथं ठेवलत ना तुम्ही. आता चांगली परीक्षा देतोय हो तो. जळलं मेले लक्षण ते. परीक्षा देतोय की आपली परीक्षा घेतोय ते बघा जाता तुम्ही पुढे. तुम्ही गप्प बसाव जरा. फोन ठेवा. हा, झालं का? जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये आंघोळीला. आता माझ्या लेकीच माझ्या बरोबर खोटं बोलायला लागल्या. तात्या ते पुरे काहीही बोलायची गरज नाहीये. तू इथेच थांब, मी आलो तिला शोधून. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, खरंच नाही राहू शकत. कावेरी, काय थेरं काय चालली आहेत तुमची? चल तात्या, एक मिनिट. यापुढे माझी अट पूर्ण होईपर्यंत तुम्ही भेटायचं सुद्धा नाही, कळतंय? कावेरी, तू यांना भेटत राहिलीस आणि जरी माझी अट यांनी 1 महिन्यात पूर्ण केली, पैसे कमवले, बंगला जरी बांधला ना, तरी मी तुझं लग्न यांच्या बरोबर करून देणार नाही, कळतंय? लक्षात ठेवायचं. चल घरी चल. चल चल चल. तात्या झालंय का? मी तुला नाही म्हटलं होतं ना, तरीही तू त्याला भेटलीस. का भेटलीस सांग ना, का भेटलीस? कावेरी, मला कधीही वाटलं नव्हतं की तू माझा शब्द मोडशील. मी विश्वास टाकला तुझ्यावर आणि तू असं वागलीस. जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा तरी विचार करायचा. लोकांचा विचार कशाला करू तात्या? अहो आतापर्यंत लोकांचा विचार केला म्हणून मला माझं खरं प्रेम गमवावं लागत होतं. लोकांचा विचार करत आले म्हणून माझ्या आयुष्यातून माझं खरं प्रेम निसटून जात होतं तात्या. पण नाही,
आता मला माझं खरं प्रेम नाही गमवायचंय तात्या. मला ते घट्ट धरून ठेवायचंय. अगं पण उद्या लोक काहीही बोलतील तुला, मग मला काय? नाहीये लोकांची फिकीर तात्या. तात्या हो, मला जितकी तुमची काळजी वाटते ना तितकी राजवर्धन सरांचीही काळजी वाटते. तात्या, आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर 2 क्षण बसून त्याची विचारपूस करण्यात वावगं काय आहे? तुला चालेल, मला अजिबात चालणार नाही. उद्या जग मला प्रश्न विचारेल, मी काय उत्तर द्यायची त्यांना? काय उत्तर द्यायची? उद्या त्या मुलाने तुझ्याबरोबर लग्न नाही केलं, तो गाव सोडून निघून गेला, तर आपण काय करायचं? कुणाला आणि कशी कशी उत्तर द्यायची आपण? निदान माझ्या इज्जतीचा तरी विचार कर. त्या असं काही नाही होणार आहे. माझा विश्वास आहे राजवर्धन सर तुमच्या सत्व परीक्षेत नक्की यशस्वी होतील. तुझा विश्वास आहे? हो नक्की? हो तात्या. ठीक आहे, मग आजपासून नाही, आत्तापासून तू या दरवाजाच्या बाहेर जायचं नाही. तात्या माझं ऐकून पुरे, त्याची सत्व परीक्षा आहे तशी ही तुझी पण सत्व परीक्षा आहे असं समज. पण तू बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाही. आणि तुम्ही लक्ष ठेवायचं हिच्यावर. ही कुठेही घराच्या बाहेर जायला नकोय. ही तुमची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. हा, मी आहे खमकी. या दारातून तिचं नख सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही मी. हा, तात्या असं नका करू. तात्या असं नका. तात्या ऐका ना माझं. तात्या